साथ तुमची बातमी आमची। महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेला इयत्ता 10वीचा निकाल नुकताच लागला। राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते। मंगळवारी निकाल जाहीर झाला। राज्यातील एकूण निकाल 94% आसपास लागलाय। या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी 100% ही मिळवत घवघवीत यश संपादन केलंय। मात्र याच निकालामुळे नैराश्य येऊन 10वी पास झालेल्या एका अल्पवयीन मुलानं टोकाचं पाऊल उचललंय। 10वीच्या परीक्षेत मित्रांना चांगले मार्क मिळाले, पण त्यांच्या तुलनेत मला मात्र कमी मार्क मिळाले। याच नैराश्यातून पिंपरी चिंचवड येथे एका मुलानं गळफास लावून आत्महत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमंग हा नुकताच 10वी उत्तीर्ण झाला। त्याने चिंचवडमधील माटे शाळेतून 10वीची परीक्षा दिली होती। मंगळवारी रिझल्ट लागल्यावर उमंगला 75% मिळाले, पण त्याच्या इतर मित्रांना मात्र त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले। उमंग याच्या इतर मित्रांना 80 ते 90% गुण मिळाले, मात्र त्याला 75% गुण मिळाले होते। पण याच गोष्टीमुळे त्याला नैराश्य आलं होतं, त्यामुळेच तो खूप निराश होता। गुरुवारी सकाळी उमंगची आई ऑफिससाठी निघाली। तिला सोडण्यासाठी त्याचे बाबाही गेले। तेव्हाच त्यानं टोकाचं पाऊल उचललं। ओढणीच्या साहाय्यानं गळफास घेऊन राहत्या घरात त्यानं आयुष्य संपवलंय। पत्नीला ऑफिसला सोडून उमंगचे बाबा घरी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला। आपल्या मुलानं गळफास घेतल्याचं पाहून त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांनी उमंगला घेऊन त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।